So the next concept in generating function is linear equations. For example, find the number of integer solutions of the given linear equation. The linear equation is a1 plus a2 up to ak terms is equal to n value. Using generating function technique, when ai value is greater than is equal to 0, calculate the generating function for this given linear equation, and for the second value ai value is greater than is equal to 1, calculate the generating function for the given linear equation. So firstly, we know the value of 0 is greater than equal to ai. That is, first value is 0, 1, 2, 3 up to k टर्म्स पर्यंत या ai च्या व्हॅल्यूज असतील. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ही 1 पेक्षा ग्रेटर दॅन इक्वल टू असल्यामुळे दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 पासून स्टार्ट होतील व्हॅल्यू. आता हे जे काही गिवन इक्वेशन आहे a1 प्लस a2 प्लस अप टू ak टर्म्स इज इक्वल टू n, हे आपण z च्या टर्म्स मध्ये लिहूया. द रिक्वायर्ड नंबर इज द कोएफिशिएंट ऑफ z रेज टू n इन द फॉलोइंग प्रोडक्ट ऑफ पॉलिनॉमियल्स. फर्स्ट जो आहे इक्वेशन मधला फर्स्ट टर्म a1, त्यासाठी आपण जर पॉलिनॉमियल इक्वेशन लिहिलं तर काय येईल, z रेज टू पॉवर 0 म्हणजेच 1 आन्सर प्लस z रेज टू पॉवर 1 प्लस z रेज टू पॉवर 2 अप टू k टर्म साठी असेल. तसंच सेम a2 साठी तुम्ही काय लिहिणार पॉलिनॉमियल इक्वेशन 1 प्लस z रेज टू पॉवर 0 z रेज टू पॉवर 1 अप टू z रेज टू पॉवर k टर्म साठी. असंच तुम्ही k टर्म साठी सुद्धा शेवटचं एक पॉलिनॉमियल इक्वेशन लिहाल 1 प्लस z रेज टू पॉवर 2 अप टू z रेज टू पॉवर k टर्म साठी. हे फर्स्ट इक्वेशन तुम्ही a1 साठी लिहिलं, सेकंड इक्वेशन a2 साठी लिहिलं आणि लास्ट इक्वेशन तुम्ही k टर्म साठी म्हणजे ak टर्म साठी लिहिलं. या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रोडक्ट करायचं आहे. जर या सगळ्याचं तुम्ही k टाइम्स प्रोडक्ट केला तर तुमचं लास्ट जे इक्वेशन मिळेल त्याच्या आन्सर मध्ये z रेज टू पॉवर n चा जो कोएफिशिएंट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. वी नो बाय युजिंग बायनॉमियल थेरम 1 plus z square up to multiple n terms is equal to, we can write 1 upon 1 minus z. 1 upon 1 minus z using binomial theorem we can write this equation as 1 minus z raised to power minus 1. That is, if our given condition is 1 upon 1 minus z, first answer 1 plus z square up to n terms, we can write this term as 1 minus 1 upon 1 minus z. So for the a1 value we can write the values 1 upon 1 minus z. For a2 value we can also write 1 upon 1 minus z, and for ak value lastly we write 1 upon 1 minus z, and these all terms are multiplied k times. Therefore after multiplication of these all terms k times we get the answer 1 upon 1 minus k 1 minus z raised to power k. That is, we can write this term using binomial theorem as 1 minus z raised to power minus k. We know by using binomial theorem मध्ये आपण जो फॉर्म्युला बघितलाय 1 minus z raised to power minus n is equal to 1 plus summation of r is equal to 1 up to infinity combination of n minus 1 plus r comma r into z raised to power r. मग हा जो बायनॉमियल थेरम आपण इक्वेशन बघितलेला आहे फॉर्म्युला, त्याचाच वापर करून जर आपण 1 मायनस झेड रेज टू पॉवर मायनस के याचा फॉर्म्युला काढला तर तो कसा येईल, फक्त n च्या जागी k व्हॅल्यू पुट करायची आहे. 1 प्लस ॲज इट इज समेशन r इज इक्वल टू 1 इन्फिनिटी ॲज इट इज कॉम्बिनेशन ॲज इट इज n च्या ऐवजी फक्त k व्हॅल्यू पुट करायची आहे. इथे n मायनस 1 होतं तर इथे k मायनस 1 पुट करायची आहे, प्लस r ॲज इट इज कॉमा r ॲज इट इज आणि इंटू मल्टिप्लाय बाय झेड रेज टू पॉवर r ॲज इट इज. Then coefficient of zn in 1 minus z raised to power minus k is, आता आपल्याला जे गिवन इक्वेशन आलं त्याच्यामध्ये z raised to power n चा कोएफिशिएंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. मग तो 1 minus z raised to power n चा कोएफिशिएंट जो आहे तो काय आला आपला c into k minus 1 plus r comma r. मग हा जो कोएफिशिएंट आहे तो आपण लिहून घेतला की c into that is combination of k minus 1 plus n टर्म साठी फक्त r च्या जागी n व्हॅल्यू पुट करायची आहे, k minus 1 plus n comma n. आता या k minus 1 plus n comma n लाच म्हणजे कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला आहे, कॉम्बिनेशन ऑफ n comma r लाच तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ n comma n minus r म्हणजे नेक्स्ट टर्मला तुम्ही n minus r असंही लिहू शकताय.
म्हणजेच इथे जी फर्स्ट टर्म आहे तशीच लिहून घेतली, एनच्या जागी k-1 प्लस एन. या एनलाच तुम्ही k-1 असं सुद्धा लिहू शकताय. म्हणजे तुमचं लास्ट कोएफिशियंट ऑफ झेड एनचं फर्स्ट जो इक्वेशन होतं त्याचं इक्वेशन आलं जनरेटिंग फंक्शनचं सी ऑफ k-1 प्लस एन कॉमा एन किंवा सी ऑफ k-1 प्लस एन कॉमा k-1. आता नेक्स्ट कंडिशन तुम्हाला दिली होती, कॅल्क्युलेट द जनरेटिंग फंक्शन व्हेन द कंडिशन ai इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1, म्हणजे 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट टर्मसाठी. म्हणजे आता a1च्या व्हॅल्यूज असतील 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट टर्म्स आणि a2ची पण 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट टर्म्स, अशीच akची सुद्धा 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट टर्म्स. मग असं मगासारखंच काय असेल, इथे फक्त मगाशी 0 ने स्टार्ट झालं होतं, इथे काय होईल 1 ने स्टार्ट होईल, z रेज टू पॉवर 1 प्लस z रेज टू पॉवर 2 प्लस z रेज टू पॉवर 3 अप टू इन्फायनाईट टर्म्स. हे a1 साठी सेम ॲज a2 साठी तीच टर्म असेल, सेम ॲज k टर्मसाठी सुद्धा तीच टर्म असेल. मग असंच या सगळ्या टर्मचं k टाइम्स काय करायला लागेल, प्रोडक्ट करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. जेव्हा तुम्ही या सगळ्या टर्मची मल्टिप्लिकेशन कराल, या मल्टिप्लिकेशनमध्ये झेड जो आहे तो कॉमन आहे. मग जो झेड जो आहे तो जर कॉमन काढला तर तो k टाइम्स मल्टिप्लिकेशन होतो, त्याचं k टाइम्स प्रोडक्ट आहे. त्यामुळे आपण लास्ट लिहू शकतो झेड रेज टू पॉवर k. आणि हा जो 1 प्लस झेड स्क्वेअर अप टू इन्फायनाईट टर्म्स ही जी टर्म आलेली आहे कॉमन काढल्यानंतर झेड, ही जी टर्म आहे यालाच आपण 1/1 मायनस झेड लिहू शकतो युझिंग बायनॉमियल थेरम. मग हे झेड रेज टू के या सगळ्या टर्ममधून झेड रेज टू के कॉमन काढला आणि या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन नेक्स्ट तुमचं राहील 1/1 मायनस झेड इंटू 1/1 मायनस झेड अप टू k टाइम्स 1/1 मायनस झेडचं मल्टिप्लिकेशन. मग या सगळ्यालाच तुम्ही काय लिहू शकता, 1 मायनस झेड रेज टू पॉवर मायनस के. आत्ताच आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये बघितलं की या सगळ्याचं तुम्ही प्रोडक्ट केलं तर तुमचा आन्सर येतं 1 मायनस झेड रेज टू पॉवर मायनस के. मग ती व्हॅल्यू आपण याच्या जागी इथे पुट केली, झेड रेज टू पॉवर के आहे तसंच पुट केलंय, त्यानंतर झेड रेज टू पॉवर के आहे तसंच ठेवलंय. 1 मायनस झेड रेज टू पॉवर मायनस केलाच तुम्ही युझिंग जनरेटिंग फंक्शन डेफिनेशन काय लिहू शकता, 1 प्लस झेड समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1. जेव्हा झेडची पॉवर 0 असेल तेव्हा आन्सर येईल 1. 1 प्लस आरची पॉवर जर 0 नंतर 1 घेतली, 1 पासून इन्फिनिटीपर्यंत, कॉम्बिनेशन ऑफ k-1 प्लस आर कॉमा आर इंटू झेड रेज टू पॉवर आर. हे आपण जनरेटिंग फंक्शनची डेफिनेशन जी आहे एक्सपोनेन्शियल जनरेटिंग फंक्शनची ती वापरून आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. त्यानंतर झेड रेज टू पॉवर के प्लस आहे तसाच ठेवला, झेड रेज टू के इंटू 1 झेड रेज टू के ॲज इट इज. त्यानंतर झेड रेज टू के ने या सगळ्या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं काय येईल, झेड रेज टू आर इंटू झेड रेज टू के. म्हणजेच या वरच्या टर्म ज्या आहेत त्यांची ॲडिशन होईल, म्हणजे झेड रेज टू के प्लस आर येईल नेक्स्ट टर्ममध्ये, आणि जी मधली टर्म आहे ती ॲज इट इज तशीच राहील. आता आपल्याला कोएफिशियंट हवा आहे झेड रेज टू पॉवर एनचा. आता इथे जो आलेला आहे तो झेड रेज टू एन न येता झेड रेज टू पॉवर के प्लस आर आला. या झेड रेज टू पॉवर के प्लस आरच्या ऐवजी आपल्याला झेड रेज टू पॉवर एनचा कोएफिशियंट हवा आहे. मग या के प्लस आर टर्मला आपल्याला एन टर्म करण्यासाठी आपण काय केलं की आरची व्हॅल्यू एन मायनस के जर पुट केली, इथे आरच्या जागी एन मायनस के व्हॅल्यू पुट केली, म्हणजे के आहे तसाच के प्लस आरच्या जागी एन मायनस के व्हॅल्यू पुट केली तर प्लस के आणि मायनस के कॅन्सल होईल आणि झेड रेज टू पॉवर एन व्हॅल्यू ही तुम्हाला इथे येईल. मग झेड रेज टू पॉवर एनचा कोएफिशियंट काय येईल तुमचा, कॉम्बिनेशन ऑफ k-1 प्लस आर कॉमा आर. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ झेड रेज टू एन विल बी कॉम्बिनेशन ऑफ k-1 प्लस एन मायनस के कॉमा एन मायनस के. जे आपण लास्ट इक्वेशनमध्ये हे काढलं होतं ह्याचा जो काही फॉर्म्युला आहे त्या आरच्या ऐवजी फक्त एन मायनस के पुट केलेला आहे. आणि मग हे जे काही कोएफिशियंट आहे झेड रेज टू एनचा तो इथे नेक्स्ट आपण लिहिलेला आहे इथे नेक्स्ट टर्ममध्ये सी कॉम्बिनेशन ऑफ k-1 प्लस एन मायनस के कॉमा एन मायनस के. आता जसं मगाशी मी सांगितलं होतं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे की कॉम्बिनेशन ऑफ एन कॉमा आरलाच तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ एन कॉमा एन मायनस आर लिहू शकता. मग जो फर्स्ट टर्म आहे तो कसा येईल, n-1 प्लस के आणि मायनस के कॅन्सल होईल आणि n-1 ही फर्स्ट टर्म येईल आणि एन मायनस के ॲज इट इज लिहून घेतला. आता n-1 तसाच लिहू शकता, इथे जसं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज केला तसाच, आणि फक्त n-kला तुम्ही एन मायनस आर म्हणजेच n-k मायनस आर केलं, आरची व्हॅल्यू पुट केली तर तुमचं नेक्स्ट आन्सर येईल k-1. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ n-1 कॉमा n-k हा कोएफिशियंट येईल किंवा कॉम्बिनेशन ऑफ n-1 कॉमा k-1 हे किंवा हे या दोघांपैकी एक कोणतंही आन्सर येईल कोएफिशियंट ऑफ झेड ऑफ एनचं सेकंड कंडिशनसाठी. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पार्टिशन्स.
For this concept, we should first define the sequence of partitions. Let us consider the sequence of partitions be Pn. Definition of partition is that the n term of the sequence Pn, that is n value is greater than or equal to 1, counts the number of ways in which n can be expressed as a sum of positive integers such that the order of the sum parts is not important. We define the P0 is equal to 1. For example, P4 is equal to 5, that is n value is 4, then P4 is equal to n value is 4, that is P4 is equal to 5, then the 4 we can how many number of ways, how many possible solutions to get the sum 4. So 3 plus 1 answer is 4. This is one solution. 2 plus 2 answer is 4. Therefore this is second solution. 2 plus 1 plus 1 plus 2 plus 2, that is 4. That is it is a third solution. And 4 times 1 add, this is a fourth solution for the sum is 4. So we partitioning n in the same as distributing n non-distinct objects into n non-distinct boxes with the empty box allowed. For example, 4 can be write as 3 plus 1 plus 0 plus 0. म्हणजे 4 ही व्हॅल्यू तुम्ही ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये समच्या फॉर्मॅटमध्ये अशी पण लिहू शकताय की एका बॉक्समध्ये 3 ऑब्जेक्ट्स, दुसऱ्या बॉक्समध्ये एकच ऑब्जेक्ट आणि 2 बॉक्सेस जे आहेत त्याच्यामध्ये 0 ऑब्जेक्ट्स तुम्ही टाकलेत. In terms of linear equations discussed above, Pn is the number of non-negative integer solutions to the linear equation. आता जी आपण लिनियर इक्वेशनची कन्सेप्ट बघितली त्याच्यामध्ये जसं बघितलं त्याचप्रमाणे जर Pn पार्टिशनची टर्म आपण नॉन निगेटिव्ह इंटिजर सोल्युशनमध्ये एक्सप्रेस करायची असेल तर त्यासाठी इक्वेशन आहे x1 प्लस x2 अप टू xk अप टू n टर्मसाठी इन्फायनाइट टर्मसाठी इज इक्वल टू n. xi व्हॅल्यू इज इक्वल टू I into AI for all I belongs to for all I म्हणजे I ची व्हॅल्यू ही 1 2 3 काही असू शकते असं त्यांना सांगायचं आहे. याच्यामध्ये AK जी व्हॅल्यू आहे ही डिनोट काय करते, इट डिनोट्स द नंबर ऑफ केज इन द पार्टिशन. तुमच्या टोटल सिरीजमध्ये किती नंबर ऑफ केज असतील ते डिनोट करण्याचं काम ही AK किंवा AI व्हॅल्यू डिनोट करते. नोट हिअर दॅट द नंबर ऑफ एक्साइज इज नॉट बाउंडेड, इट कॅन ग्रो व्हेरी लार्ज अकॉर्डिंग टू द साईज ऑफ n. जी काही तुमची x1 x2 xk ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला कोणतीही बाउंडेड नाही आहेत या व्हॅल्यूज. ह्याची व्हॅल्यू कितीही तुम्ही ग्रो करू शकता, कितीही वाढवू शकता, तुमची सिरीज कितीही वाढवू शकते. लेट अस लुक ॲट द फॉर्म ऑफ जनरेटिंग फंक्शन p ऑफ z ऑफ द सिक्वेन्स Pn पार्टिशन मस्ट बी टेक. जर याचं जनरेटिंग फंक्शनचं इक्वेशन बघायचं असेल म्हणजेच p ऑफ n या पार्टिशन सिक्वेन्ससाठी सिरीजसाठी जर आपल्याला जनरेटिंग फंक्शन बघायचं असेल तर त्याचं इक्वेशन किंवा त्याचा फॉर्म्युला आहे फॉर द जनरेटिंग फंक्शन 1 प्लस z रेज टू पॉवर 0 1 that is one answer plus z raised to power k plus z raised to power 2k plus z raised to power 3k up to multiple terms. This can be expressed using generating function as p of z generating function is equal to pi of k is equal to 1 to infinite. Pi means partitions. Partitions are from 1 to infinite terms. 1 plus z raised to power k plus z raised to power 2k plus up to infinite terms. We can write this equation is equal to partition of k is equal to 1 to infinite terms. This term we can write using binomial theorem as 1 upon 1 minus z raised to power k. To understand the concept of partition, let us see some example show that every non-negative integer can be written as a unique sum of distinct powers of 2. The generating function for the sequence n, where n denotes the number of ways, n can be written as sum of distinct powers of 2. The total number of ways जे आहेत ते distinct powers of 2 चे total number of ways काढायला लावलेत आपल्याला की किती number of ways ने तुम्ही different powers of 2 मध्ये नॉन निगेटिव्ह इंटिजरच्या व्हॅल्यू लिहू शकता सम मध्ये. तर ह्या लिहिण्यासाठी आपण एक सिक्वेन्स टोटल नंबर ऑफ वेज कन्सिडर केले 1 प्लस झेड रेज टू पॉवर 1 1 प्लस झेड रेज टू पॉवर 2 इंटू 1 प्लस झेड रेज टू पॉवर 4. आता 2च्या टर्म मधल्या हव्यात, 2च्या पॉवर मधल्या हव्यात म्हणजे 2 4 8
अशा पॉवरमधल्या असतील 16 अशा मल्टिपल टर्म्स असतील 2च्या पॉवरमधल्या डिफरंट पॉवर्समधल्या. नाव वी हॅव 1 मायनस झेड इंटू 1 प्लस झेड इंटू 1 प्लस झेड स्क्वेअर इंटू 1 प्लस झेड रेस टू 4 इंटू